श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कालभैरवाष्टमीचा दिवस भगवान शिवांचे भयंकर आणि संरक्षणात्मक स्वरूप असलेल्या कालभैरवांच्या पूजेला समर्पित आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला हा सण साजरा केला जातो. कालाष्टमी ही काळभैरव जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी भगवान कालभैरव प्रकट झाले होते असे मानले जाते. काळभैरव हा काळ आणि मृत्यूचे देव आहेत असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान शिवांचा अपमान केला तेव्हा शिवाच्या क्रोधातून कालभैरवांचा जन्म झाला. कालभैरव हे काशीचे रक्षक मानले जातात आणि त्यांच्या उपासनेने भय, वाईट आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. कालभैरव हे भगवान शिवांचे उग्र रूप मानले जाते. कालभैरवांची पूजा केल्याने भक्तांना नकारात्मकता आणि अहंकारापासून मुक्ती मिळते. कालभैरव जे आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांना वाईटांपासून वाचवतात. त्याचबरोबर कालभैरवांच्या पूजेने शत्रूवर विजय प्राप्त होतो. जीवनातील नकारात्मकता, भीती नाहीशी होते. मानसिक शांती आणि सुख समृद्धी प्राप्त होते. या दिवशी भगवान कालभैरवांचा आशीर्वाद घेऊन जीवनामध्ये सकारात्मक आणण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. त्याचबरोबर घरामध्ये काही सेवा, स्तोत्र, मंत्र आणि उपाय केल्याने कालभैरवांचे अखंड आशीर्वाद आपल्याला लाभतात. आज या व्हिडिओमध्ये असाच एक अतिशय प्रभावी उपाय उद्या शनिवारी आलेल्या कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचा आहे. या जयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी इथे एक दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये 2 अतिशय प्रभावी वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आणि कालभैरवांच्या एका स्तोत्राचं पठण करायचं आहे. असं केल्याने तुम्हाला असलेले सर्व दोष, आयुष्यात असलेलं दुःख, दारिद्र्य, तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी, शत्रुबाधा संपूर्णपणे नष्ट होईल आणि कालभैरवांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, देवाधिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो, परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्रावतार. असेच शत्रूच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव. त्यासाठी काही तोडगे आणि त्याने जीवनामध्ये थोडी शांती लाभते, तसेच अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या, अडचणी ह्या असतातच आणि ह्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये उद्भवतात. त्या म्हणजे आपल्या हातून घडलेल्या कळत-नकळत चुका असतील, आपल्याला असलेले दोष, मग ते पितृदोष असतील किंवा घरामध्ये असलेले वास्तुदोष. वास्तुदोष असतील तर घरामध्ये खूप नकारात्मकता असते, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होतात. पितृदोष असतील तर तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशच येतं. त्याचबरोबर तुमच्या हातून अशा काही चुका घडलेल्या असतात ज्यामुळे देखील तुमच्या आयुष्यामध्ये अशा अडचणी येतात आणि कालभैरव जे आहेत ते न्यायाची देवता मानली जातात. ते चुकीच्या गोष्टींना कधीच माफ करत नाहीत. त्यामुळे आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी घरामध्ये आपल्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांमधून, पापांमधून मुक्ती मिळवण्यासाठी हे जे उपाय किंवा तोडगे आहेत ते घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन करायचे आहेत. आणि या उपायासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची, कारण कोणतीही सेवा, उपासना करत असताना घराची स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं. अंघोळ वगैरे झाली की उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. आता काळभैरवांचा फोटो किंवा मूर्ती देव्हाऱ्यामध्ये ठेवली जात नाही, कारण ते त्यांचं उग्र रुद्र रूप आहे. त्यामुळे घरामध्ये त्याचे शुभ परिणाम प्राप्त होत नाहीत. पण त्यांच्या स्तोत्राचं, मंत्राचं पठण आपण घरामध्ये करू शकतो आणि कालभैरव जे आहेत ते भगवान शिवांचा अवतार आहेत. त्यामुळे आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या महादेवाच्या पिंडीवरती जलाभिषेक करायचा किंवा तुम्ही पाण्याने, दुधाने, परत पाण्याने असा अभिषेक करू शकता. अभिषेक करत असताना तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालेल. त्यानंतर महादेवाच्या पिंडीचं तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे. महादेवांना तुम्हाला भस्म अर्पण करायचे, बेलाची पानं अर्पण करायची आहेत, धूप दीप ओवाळून त्यांची आरती करायची आहे. आणि हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो सकाळीच करायचा आहे. अगदी दुपारी 12च्या आत तुम्ही हा उपाय करू शकता. घरात कितीही घाई गडबड असली तरी उद्याच्या
दिवशी ही सेवा चुकवू नका. तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, तुम्हाला असलेले दोष नष्ट करण्यासाठी हा दिवस अतिशय प्रभावी आहे. उद्याच्या दिवशी कालभैरवांची जयंती असते, त्यामुळे त्यांचं ते दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं. ज्याही सेवा उपासना तुम्ही घरामध्ये करता किंवा मंदिरामध्ये जाऊन करता, त्याचं तुम्हाला फळ हे मिळतंच. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच मंदिरामध्ये जाऊन कालभैरवांचं दर्शन घ्यावं. कालभैरवांचं मंदिर नसेल तर महादेवांचं मंदिर हे प्रत्येकाच्या घराच्या आसपास हे असतंच. तिथे जाऊन देखील तुम्ही महादेवांचं दर्शन घेऊ शकता, कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य हे मंदिरांमध्ये असतं. त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये हा जो उपाय करायचा आहे, यासाठी थोडीशी कणिक घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही, चिमूटभर हळद घालायची आहे आणि ती कणिक मळून घ्यायची आणि याचा एक आपल्याला दिवा तयार करायचा आहे. हा दिवा जो आहे तो चौमुखी तयार करायचा आहे, ज्याला 4 मुख असतात, असा दिवा आपल्याला तयार करायचा आहे. किंवा तुमच्या घरामध्ये एक मोठ्या आकाराची पंती असेल, चौमुखी पंती देखील दिवाळीमध्ये आपण घेतलेली असते, तर ती पंती देखील या उपायासाठी वापरली तरी चालते, पण ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर जो दिवा तुम्ही घेतलेला आहे, कणकेचा किंवा मातीची पंती, तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचंय. हो, उद्या शनिवार आहे. मोहरीच्याच तेलाचा वापर तुम्हाला या दिव्यामध्ये करायचा आहे. चौमुखी दिवा असल्याने यामध्ये तुम्हाला 4 जोडवाती घालायच्या आहेत. 2 वाती घ्यायच्या, 2 वातींची 1 वात करायची आणि अशा 4 जोडवाती तुम्हाला या दिव्यामध्ये चारी बाजूला टाकायच्या आहेत. आता या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे, कारण दिवा कधीही जमिनीवरती किंवा खाली लावू नये. तर त्यासाठी जर तुम्ही कणकेचा दिवा तयार केलेला असेल, तर त्यासाठी तुम्ही जोडविड्याची पानं घेऊ शकता. त्यावरती थोडेसे तांदूळ टाका, त्यावरती हा दिवा ठेवा. मातीची पंती घेतली असेल, तर त्यासाठी तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हळदी-कुंकू अर्पण करायचं. त्यावरती हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी-कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आणि या दिव्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला 11 तिळाचे दाणे घ्यायचे आहेत. हे तीळ पांढरे नाही तर काळे तीळ आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहेत. काळे तीळ तुमच्या घरात नसतील तर नक्की तुम्ही आणून ठेवा आणि सोबतच आपल्याला 11 अख्खे उडीद घ्यायचे आहेत. उडदाची डाळ नाही तर अख्खे उडीद जे असतात ते आपल्याला 11 या संख्येने घ्यायचे आहेत. हा उपाय करण्यासाठी एक काळा तीळ आणि एक उडीद आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम कालभैरवाय नमः असं म्हणत ते दोन्ही दाणे तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. आता असं करत तुम्ही जे 11 दाणे घेतलेले आहेत ते एक उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हात जोडून या दिव्यासमोर बसूनच कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण करायचं आहे. कालभैरवाष्टक जे आहे ते तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळून जाईल. त्या स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही YouTubeवरती लावून दिलं, श्रवण करत ही सेवा करायची. त्यानंतर तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी कालभैरवांकडे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हा जो दिवा आहे तो तिथून उचलायचा आहे आणि तुमच्या घराच्या आसपास जर एखादं बेलाचं झाड असेल, तर त्या बेलाच्या झाडाखाली हा दिवा आपल्याला ठेवून द्यायचा आहे. बेलाच्या झाडामध्ये महादेवांचा वास असतो आणि कालभैरव हे महादेवांचाच अवतार आहेत. आता बेलाचं झाड तुमच्या घराच्या आसपास नसेल, तर तुमच्या घरातच असलेल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे. यामध्ये जेवढं तेल आपण घातलेलं आहे तोपर्यंत दिवा हा जळत राहील. ज्यावेळेस हा दिवा जळून पूर्ण शांत होईल, त्यावेळेस यामध्ये असलेल्या काळे उडीद आणि काळे तीळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत. एखाद्या झाडाच्या मुळाशी हे टाकून द्यायचे, जिथे किडे, कीटक, मुंग्या वगैरे हे दाणे खाऊन घेतील आणि हा जो दिवा आपण तयार केलेला आहे, कणकेचा घेतलेला असेल, तर तो देखील झाडाखाली टाकायचा आणि जर मातीची पंती घेतलेली असेल, तर ती धुवून तुम्ही परत एखाद्या उपायासाठी वापरू शकता, हरकत नाही. असा हा उपाय तुम्हाला उद्या शनिवारी आलेल्या कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचा आहे. यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता, सर्व दोष, दारिद्र्य, अडचणी नष्ट होतील आणि घराची प्रगती व्हायला लागेल. कालभैरव हे न्यायाची देवता आहेत, त्यामुळे तुमच्या घरामध्ये केलेल्या उपायांचा तुम्हाला लाभ होईल. ही संधी वर्षातून एकदाच लाभते, त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा नक्की करावी. जर शक्य असेल तर कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन देखील अशा प्रकारे हा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. दुपारी 12 वाजता कालभैरवांचा जन्म झाला होता, त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन जर तुम्ही ही सेवा करणार असाल, तर तुम्हाला दुपारी 4च्या नंतरच जायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.